नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर दररोजसाठी एकदम सोप्या, सुंदर आणि झटपट होणाऱ्या रांगोळ्या पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि ह्या रांगोळ्या तुम्हाला जमतील अशाच रांगोळ्या आहेत नेहमीप्रमाणेच. तर रांगोळ्या म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मैत्रिणींनो, स्किप नका करू अजिबात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप, प्रत्येक रांगोळी, प्रत्येक डिझाइन कशी काढली हे समजेल. तर पहिली जी डिझाइन आहे त्यामध्ये आपण 2 ते 2 टिपके काढून घेतले आणि असा चौकोन काढून घेतला आहे. आणि साइडने बघा अशा पद्धतीने आपण डिझाइन काढली लाईन्स आणि टिपके वापरून. कलर कॉम्बिनेशन आपलं नेहमीचंच वापरलं आहे पिवळा, व्हाईट आणि लाल कलर. तर मैत्रिणींनो एकदम छोटीशी रांगोळी आहे. तुमच्या दरवाजासमोर जर कमी जागा असेल, हातभर जागेतही तुम्ही ही रांगोळी काढू शकता अशी रांगोळी आहे. आणि तुम्ही ही रांगोळी देवघरासमोरही काढू शकता, तुळशीसमोरही काढू शकतात. छोटीशी आहे त्यामुळे ती तिन्ही ठिकाणी काढू शकतात. आणि आतमध्ये आपण अशी नेटची म्हणजे जाळीची डिझाइन काढून घेतो आहोत, क्रॉसमध्ये लाईन्स काढून. तर आजच्या ज्या रांगोळ्या आहेत त्यामध्ये आपण मोस्टली अशी जाळीचीच डिझाइन आतमध्ये काढून घेतलेली आहे. थोडं युनिक म्हटलं काहीतरी डिझाइन तयार करूया. आणि जी मोठी लाईन आहे बघा तिथे आपण असे कर्व काढून घेतले आणि बोटाच्या मदतीने त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला नक्कीच आवडतील ह्या रांगोळ्या. तुम्ही फक्त ट्राय करून बघा तुमच्या दरवाजासमोर. तुम्ही जर रोज रांगोळी काढत असाल, नवनवीन डिझाइन जर रोज नवीन डिझाइन जर तुमच्या दारासमोर काढायची असेल किंवा तुम्ही जर पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघताय, अजून सबस्क्राईब नाही केलंय, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने छान-छान रांगोळ्या रोज दाखवलं जातं आपल्या चॅनलवर. आणि तुम्हाला जर रांगोळ्या आवडत असतील आपल्या, तर एक कमेंट नक्की करत चला व्हिडिओ बघितल्यानंतर. तर पुढची रांगोळी पण आपली 2 ते 2 टिपक्यांची आहे. यामध्ये आपण पिवळ्या कलरमध्ये ती जाळी तयार करतो आहोत डिझाइन रांगोळीने. तर मैत्रिणींनो मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. ज्या मैत्रिणी आधी रांगोळी काढत नव्हत्या, पण आपले व्हिडिओ बघून त्यांनी रांगोळी शिकल्या आणि रांगोळी काढायला सुरुवात केली आहे. अशा किती मैत्रिणी आहे त्यांनी मला नक्की कमेंट करा. जर कमेंट नाही आली तर मी समजेल की तुम्ही रांगोळी नव्हत्या काढत आणि रांगोळी पण नाही शिकल्या. आणि एक जरी कमेंट आली ना मला या व्हिडिओवर खूप खूप छान वाटेल. मनापासून मी खूप धन्यवाद मानेल त्या ताईंचे, की ज्या आधी रांगोळी काढत नव्हत्या, पण आपले व्हिडिओ बघून रांगोळी शिकल्या आणि रांगोळी काढायला सुरुवात केली आहे. तर नक्कीच मी अशा ताईची वाट बघेल आणि त्या कमेंटची पण वाट बघेल. म्हणजे कारण की खूप छान वाटेल, तुम्ही आधी रांगोळी काढत नव्हता, पण काहीतरी फायदा झाला ना आपल्या व्हिडिओचा. त्यांना बघून रांगोळी शिकल्यात आणि रांगोळी काढायला सुरुवात केली. रांगोळी रोज काढणे खूप महत्त्वाचे आहे मैत्रिणींनो. रांगोळीचं महत्त्व आपण आधी पण बघितलेलं आहे. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये. आपल्या डोळ्यांना पण एकदम शांतता लागते, प्रसन्न वाटतं मनाला रांगोळी काढल्यानंतर. तर तुम्ही अजूनही जर रांगोळी काढत नसाल, तर नक्कीच रांगोळी काढा आणि फरक बघा रांगोळी काढल्यानंतर काय वाटतं. ती काही एक अशी जादू वगैरे नाहीये किंवा असं काही आपल्याला रांगोळी काढल्यामुळे काही असं भेटत नाही. पण जी मनाला एक शांती लागते ना रांगोळी काढल्यामुळे, ते खूप वेगळी एक काय म्हणतात ना भावना आहे. तर नक्कीच तुम्ही रांगोळी काढत चला. पुढची रांगोळी बघा आपण चौकोनच काढून घेतलाय. फक्त डायमंड शेपमध्ये असा आकार दिलाय 2 ते 2 टिपके काढून. सुंदर रांगोळ्या आहेत सर्व, युनिक रांगोळ्या असतात आपल्या. प्रत्येक दिवशी तुम्ही नवीन रांगोळी काढू शकाल एवढ्या रांगोळ्या अवेलेबल आहेत. तर तुम्ही जर कधी वेळेअभावी किंवा बिझी असल्यावर व्हिडिओ बघत नसाल, तर नक्कीच तुम्ही नंतर पण व्हिडिओ बघू शकतात. चॅनलला जायचं, आपले जुने व्हिडिओ बघायचे आणि प्लेलिस्ट पण आहेत त्या पण बघत चला. म्हणजे तुम्हाला नवीन आयडियाज सुचतात रांगोळ्या बघून आणि तुम्ही स्वतः सुद्धा नवीन डिझाईन्स तयार करू शकाल अशा रांगोळ्या आहेत. तर या रांगोळीमध्ये आपण मध्ये चौकोन काढून अशी नेटची डिझाइन तयार केली आणि 2 साइडला आपण असे मोर काढून घेतलेले आहेत. आणि बघा असे टिपके काढते मी साइडने. टूलच्या मदतीने आपण असं डिझाइन तयार करून घेणार आहे. असे जर टूल्स तुम्हाला घ्यायचे असतील,
तर मी हे प्रोडक्ट टॅग केलेले आहे व्हिडिओमध्ये. नक्की बघा खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आणि जर तुमच्याकडे असे टूल्स नसतील, तर तुम्ही पेन वगैरे पेन्सिल वापरूनही अशी डिझाईन तयार करू शकतात. काहीच हरकत नाही. पण एखाद्याला आवड असते टूल वगैरे घ्यायची, तर त्यांनी एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तर बघा आपली ही डिझाईन एकदम अशी छोटूशी सुंदर ब्युटिफुल क्यूट डिझाईन आहे. नक्की ट्राय करा. छान दिसेल एकदम. पुढची रांगोळी पण चौकोनामधलीच आहे. आतमध्ये आपण ह्या रांगोळीमध्ये जाळी न काढता असा टिपका काढलेला आहे. आणि वरच्या आणि खालच्या साईडला आपण अशा लाईन्स काढून दीपस्तंभाचा आकार देतोय. ही पण रांगोळी एकदम छोटीशी. मी ज्या ग्रेनाइटवर रांगोळी काढते तीच एकदम छोटीशी जागा आहे. तर बघा त्या छोट्याशा जागेतही मी तुम्हाला छोट्या-छोट्या रांगोळ्या, त्या पण सुंदर रांगोळ्या काढून दाखवते. कारण की बऱ्याच मैत्रिणींच्या इथे जास्त जागा नसते रांगोळी काढायला. कमी स्पेसमध्ये पण तुम्ही छान-छान डिझाईन्स पण काढू शकतात. फक्त तुम्ही आपल्या चॅनलच्या डिझाईन्स बघा आणि ट्राय करा. तर अशा पद्धतीने बघा आपण अशी डिझाईन तयार करून साईडला रेषा काढतो आहोत. नक्की ट्राय करा ही पण डिझाईन तुम्ही तुमच्या दरवाजासमोर. आपण तेच आकार वापरून खूप डिझाईन्स तयार करू शकतो मैत्रिणींनो. आणि रांगोळ्या नक्कीच आवडत असतील तुम्हाला, मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुढची रांगोळी बघा. शेवटची रांगोळी आजच्या व्हिडिओतली ही. असा आकार काढून घेतला आणि बाहेरून पुन्हा एकदा आपण असं पानाचा आकार काढून घेतोय. यामध्ये जर तुम्हाला वाटलं की कलर भरावे तर नक्कीच भरा. छान दिसेल रांगोळी. सिंपल सोबर पटकन होणारी रांगोळी आहे. तुमच्या ज्या कमेंट्स असतात मैत्रिणींनो, त्या वाचून खूप आनंद होतो. छान वाटतं तुम्ही जेव्हा कमेंट्स करतात. असं तुमच्या ज्या भावना आहे ना, त्या कमेंट करून म्हणजे कमेंटद्वारे कळतात मला. आणि छान वाटतं कमेंट्स वाचायला तुमच्या. त्यांना मी प्रत्येकाला रिप्लाय पण देत असते. तर मैत्रिणींनो, आजच्या रांगोळ्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि येणारे व्हिडिओ पण बघा. तर अशाच कमी वेळात होणाऱ्या छान-छान रांगोळ्या, सुंदर-सुंदर रांगोळ्या तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे पुढच्या भागात. तर भेटूया अशाच रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.